जे भंतेजी बौद्ध धम्माचं काम करीत आहेत का असा प्रश्न निर्माण होतोय. आम्ही लहानपणी असताना आमच्या गावाकडे बौद्ध भंतेजी ज्यांना आम्ही माताजी म्हणत त्या आमच्याकडे येत होत्या. त्या प्रत्येक बुधवारी प्रत्येकांच्या घरी जाऊन पंचशील त्रिशरण ग्रहण करून प्रवचन देत होत्या. त्या काळी बौद्ध विहार फार कमी म्हणजे क्वचितच असत. त्यामुळे उपासकांच्या घरी राहून घरोघरी बौद्ध धम्माची प्रचार व प्रसार करण्याचं काम त्या करीत होत्या. त्या काळात आम्हालासुद्धा बौद्ध धम्माची आवड लागली. पण कालांतराने आज आपण काय पाहतोय तर भंतेजी हे खूप कमी झाले आहेत आणि जे भंतेजी आहेत ते सुद्धा धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याबाबत उदासीन आहेत. आज आपण जे भंतेजी पाहतोय ते मजबुरीने बनलेले आहेत काय? कोणाच्या घरातील भांडणाला वैतागून किंवा आर्थिक तंगीमुळे भंतेजीचा मार्ग अनुसरला असं काही भंतेजीच्या बाबत घडतंय. त्याला काही भंतेजीसुद्धा अपवाद असू शकतात. भंतेजींना खरं पाहता 227 नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागते. पण आज आपण काय पाहतोय तर भंतेजीच्या हातामध्ये भिक्षापात्र नसतात. त्या जागी स्मार्ट मोबाईल असतात. भिक्षापात्राविषयी त्यांना विचारलं असता ते आपली खिल्लीही उडवतात. पण विनयपिटकामध्ये भंतेजींच्या विनयाबाबत भंतेजीच्या हातामध्ये भिक्षापात्र असणे अनिवार्य आहे. महावग्ग व पातिमोक्खमध्ये भिक्षापात्राचे नियम दिले आहेत. विनयपिटकामध्ये 7 वस्तू बाळगणे अनिवार्य आहे. त्यामध्ये नंबर 1 चिवर, नंबर 2 भिक्षापात्र, नंबर 3 वस्तारा, नंबर 4 सुईदोरा, नंबर 5 कंबरपट्टा, नंबर 6 पाणी गाळणी वस्त्र, नंबर 7 आसन. अशा प्रकारच्या वस्तू असतात. पण काळानुरूप भंतेजींचा गरजा आता बदलत आहेत. त्यामध्ये स्मार्ट मोबाईल असतील, लॅपटॉप असतील, दुचाकी गाड्या असतील, 4 चाकी गाड्या असतील, बौद्ध विहार बांधत आहेत. त्याचबरोबर बौद्ध विहार कमिटीमध्ये सुद्धा अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, कोषाध्यक्ष अशी पदे ते भूषवित आहेत. खरं पाहता बौद्ध विहार बांधणे हे उपासकाचं काम असते. पण भंतेजी हे काम करीत आहेत. त्यासाठी उपासकांकडून मोठमोठे निधी हे दान स्वरूपात गोळा केले जातात. गावोगावी फिरण्यासाठी 4 व्हीलर गाडीचीही भंतेजी आता वापर करू लागले आहेत. त्या गाडीचा पेट्रोलचा खर्च, गाडीचा मासिक हप्ता, ड्रायव्हरचा पगार, गाडीचे मेंटेनन्स, गाडीचं इन्शुरन्स असे एक ना अनेक खर्च ते वाढत असतात. हे सर्व खर्च काढण्यासाठी भंतेजींना उपासकांकडे पैसे दान स्वरूपात मागावे लागतात. मी तर एक भंतेजींकडे अशी एक डायरी पाहिली. त्यामध्ये अमुककडे 10,000, तमुककडे 5,000 येणे बाकी आहे असं ते सांगत होते. म्हणजे हिशोबाची वही सोबत घेऊन फिरत होते. बौद्ध धम्माचे ग्रंथ कमी, पण त्यांच्या संगोटीमध्ये विहार वर्गणी पावती बुक असेल, जमा खर्चाची नोंदवही आहे. अशा प्रकारचे पुस्तकं आणि वह्या त्यांच्याकडे असतात. आता उपासकांची गरज आहे. जे काम उपासकांनी करायचं आहे ते काम आता भंतेजी करीत आहेत. आणि जे काम भंतेजीला करायचं आहे ते काम उपासक करीत आहेत.
श्रीमंताच्या लग्न सोहळ्यासाठी सुद्धा भंतेजी हे उपलब्ध असतात, पण गरिबांच्या लग्न सोहळ्यासाठी ते उपलब्ध नसतात. श्रीमंताच्या गृहप्रवेशासाठी भंतेजी ही आवर्जून उपस्थित राहतात, पण गरिबाच्या गृहप्रवेशाच्या वेळी ते उपलब्ध नसतात. हा भेदभावसुद्धा पाहायला मिळतोय. लग्न असो, गृहप्रवेश असो किंवा नामकरण विधी असो, यासाठी भंतेजीची उपयोग होत आहे का, असाही प्रश्न निर्माण होत आहे. धम्मशिबिर, श्रामणे शिबिर, विपश्यना शिबिर यासारखे अनेक शिबिरं आता का होत नाहीत? याला फक्त आणि फक्त भंतेजी जबाबदार आहेत का, की उपासकही कुठेतरी जबाबदार त्यांनी घेतली पाहिजे, हा प्रश्न निर्माण होतो आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1956 रोजी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली खरी, पण बौद्ध धम्म विकास व प्रचार करण्यासाठी आपण कुठेतरी कमी पडतोय का, हाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या 71 वर्षात धम्माचं काम थांबलं आहे. हे पुन्हा नव्याने धम्माची उभारणी करणं ही काळाची गरज आहे. तरच आता धम्माची नवी पहाट होईल असं मला वाटतं.